सांसद संजय राउत ने सांसदों को फंड नहीं मिलने के मुद्दे पर केंद्र सरकार पर तीखा हमला बोलते हुए उन्होंने सवाल उठाते हुए कहा कि क्या ये पैसा किसी के बाप की जेब से आता है जो इसे रोका जा रहा है। वहीं कांग्रेस को लेकर उन्होंने कहा कि इंडियन नेशनल कांग्रेस के बारामती से पीछे हटने का फैसला नेताओं के अनुरोध और एक रणनीति सोच के तहत लिया। साथ ही उन्होंने अजित पवार से जुड़े मामले की जांच की मांग भी उठाई है। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सकाळी, कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं। अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे। पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली, सगळेच हां म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या। काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे। लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत। काही अडचणी आहेत, त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही। हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे। तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी-कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता। तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे। आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्त्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांना सुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे, तरच त्यांना मोठी झेप घेता येईल। नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील। मुंबई महापालिकेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना फक्त 25 लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे, तर इतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना जे आहे ते 2 कोटी ते 20 कोटीपर्यंत भरपूर निधी। तोच तर विषय मी सांगतोय ना। आता खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून, खासदार निवडून आलेले आहेत। आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये। सर, एक विषय होता की स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची काल हक्कभंग समितीसमोर साक्ष झाली। त्यात त्यांनी जे काही गाणं रचलं एकनाथ शिंदेंवर, ना माफी मागितलेली आहे, ना पश्चाताप व्यक्त केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो माझ्या व्यावसायिक कलेचा अधिकार किंवा व्यावसायिक कलेचं स्वातंत्र्य आहे। नक्कीच कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत। ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात। ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात। विटंबना आणि विडंबनात फरक आहे। कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य अत्रे मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आता फार तणाव निर्माण करणं आणि विधिमंडळाच्या त्या हक्कभंग समितीचा वेळ आणि खर्च वाया घालवणं योग्य नाही। बोलिए हिंदी में क्या है। एक वेगळा विषय, काल वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम झाला आणि त्यात मुख्यमंत्री आणि आशिष शेलार उपस्थित होते। ज्या वानखेडे स्टेडियमवर अनेक क्रिकेटमध्ये पार्टनरशिप रचल्या गेल्या, असा एक संदर्भ देत आशिष शेलारांनी जे विधान केलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे, किंवा आशिष शेलारांच्या मन की बात आहे ते असं म्हणतात की देवेंद्रजी तुमचा पहिला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी याच वानखेडे स्टेडियमवर पार पडला, त्यामुळे माझ्याशी असलेली तुमची पार्टनरशिप तोडू नका। जो जो माझ्याशी भागीदारी करतो तो आतापर्यंत सफलच झालेला आहे।
मला माहीत नाही या संदर्भात. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी या क्षणापर्यंत वानखेडे स्टेडियम पाहिलेलं नाही, एवढंच मी सांगतो. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी वानखेडे स्टेडियमवरती अद्याप पाऊल ठेवलं नाही. कोणत्या क्रिकेटच्या मैदानावर गेलेलो नाही. पण आशिष शेलार यांचे जे वक्तव्य आहे हे भाजपांतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. राजकीय पार्टनरशिप बद्दल ते म्हणता आहेत आणि ते आवाहन करतात मुख्यमंत्र्यांना, माझ्याशी असलेली पार्टनरशिप तोडू नका. मी तेच तर म्हणतोय, भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरी असतात तेव्हा संघ हारतो. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो.